आज आपण बघणार आहोत दाणेदार रसरशीत अर्धा किलो गाजरपासून मस्त हलवा। जर तुमच्याकडे मावा नसेल तरीही टेस्टी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हलवा बनवू शकता। या हलव्यात मी वाटीचे माप तसेच ग्रॅमचे माप दिले आहेत, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला तर हलवा करण्यास सुरुवात करूया। आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात गाजर हलवा करणार आहोत। आता हे गाजर स्वच्छ धुवून याची साल काढून घ्यायची आहे। लगेच अशा जाडसर किसणीने गाजर किसून घ्यायचे आहे। लगेच असे गाजर किसून झाले की गॅस ऑन करून कढईत 2 चम्मच तूप घालायचं। तुपात किसलेले गाजर घालून 5 ते 6 मिनिट गाजर सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता सॉफ्ट झालेल्या गाजरात 1 वाटी साखर घालून म्हणजेच 100 ग्रॅम साखर घालून छान परतून घ्यायचं आहे। लगेच यात 1 ग्लास दूध घालून दूध पूर्ण आटेपर्यंत शिजू द्यायचं आहे। यातले दूध बघा पूर्ण आटले गेले आहे। लगेच यात अर्धी वाटी मिल्क पावडर घालायचं आहे। तुम्ही यामध्ये मावा पण घालू शकता। मी या अगोदर तुम्हाला मावा घालून गाजर हलवा रेसिपी दाखवली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता। आता हा हलवा मिक्स करून 5 मिनिट शिजू द्यायचा आहे बरं का। इकडे एका पॅन मध्ये 1 चम्मच तूप घालून बदाम काजूचे काप घालून फ्राय करून घ्यायचे आहे। बदाम आणि काजू बघा किती मस्त फ्राय झालेले आहे। आता हे काढून घ्यायचे आहे। लगेच फ्राय झालेले ड्रायफ्रूट काप या गाजर हलव्यात घालायचे आहे। थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि मस्त पैकी गाजर हलवा परतून घ्यायचा आहे। बघून तर घ्या, स्वादिष्ट असा गाजर हलवा आपला रेडी आहे। आता गॅस बंद करायची। आता गरमागरम गाजर हलवा सर्व करूया। गाजराचा हलवा बघून तर घ्या, आपला किती मस्त रसरशीत आणि दाणेदार झाला आहे आणि खायला तर हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे। म्हणूनच मी तुम्हाला सांगते, मी सांगितल्याप्रमाणे टिप्स प्रमाणे हलवा करून तर बघा। तुमचा गाजर हलवा एवढा रसरशीत होणार की विचारूच नका। तुमच्याकडे मावा नसेल तर थोडेसे मिल्क पावडर घाला आणि मग बघा तुमचा गाजर हलवा। बरं, आता कमेंट्स करून नक्की सांगा। धन्यवाद।